नमस्कार मित्रांनो, मी भाऊसाहेब कसबे. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. सध्या सर्वसामान्य नागरिकांना त्रास देणारी एक मोठी समस्या म्हणजे एलपीजी गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतीत. अनेक लोक म्हणत आहेत, गॅस सिलेंडर इतका महाग का झाला? याचा संबंध बाहेर देशात चालू असलेल्या युद्धाशी आहे का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण यामागचं खरं कारण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भारतात गॅस कुठून येतो? मित्रांनो, भारतामध्ये वापरला जाणारा एलपीजी गॅस पूर्णपणे देशात तयार होत नाही. मोठ्या प्रमाणात गॅस इतर देशांमधून आयात केला जातो. त्यामुळे जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसचे दर वाढतात, तेव्हा त्यांचा थेट परिणाम भारतातील एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीवर होतो. म्हणजेच भारतात गॅसचा दर ठरवताना जागतिक बाजारातील परिस्थिती खूप महत्वाची असते. युद्धाचा गॅस दरावर परिणाम. सध्या जगात अनेक ठिकाणी तणाव आणि युद्धाची परिस्थिती आहे. उदाहरणार्थ, काही वर्षापासून रशिया युक्रेन वार सुरू आहे. या युद्धामुळे जागतिक इंधन बाजारात मोठा परिणाम झाला आहे. रशिया हा जगातील मोठा तेल आणि गॅस पुरवठादार देश आहे. जेव्हा युद्ध सुरू होते तेव्हा तेल आणि गॅसचा पुरवठा कमी होतो. वाहतूक आणि व्यापारामध्ये अडथळे येतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढतात. याचा परिणाम भारतासारख्या देशावर होतो, कारण भारताला मोठ्या प्रमाणात इंधन आयात करावे लागते. गॅस दर वाढण्याचे इतर कारणे आहेत. फक्त युद्धच नाही तर आणखी काही कारणामुळेही गॅसचे दर वाढतात. उदाहरणार्थ, जसं की डॉलरच्या तुलनेत रुपयाची कमी होणे, वाहतूक आणि आयात खर्च वाढणे, सरकारकडून सबसिडी कमी होणे, ही सर्व कारणे मिळून एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढण्यास कारणीभूत ठरतात. सामान्य लोकांवर याचा परिणाम हा जास्त होतो. गॅस दरवाढीचा सर्वात जास्त परिणाम सामान्य कुटुंबावर होतो, कारण प्रत्येक घरात स्वयंपाकासाठी गॅस वापरला जातो. जर एका सिलेंडरची किंमत जास्त झाली तर घर खर्च वाढतो, बचत कमी होते आणि मध्यमवर्गीय कुटुंबाचे बजेट बिघडते. यामुळे अनेक लोक सरकारने गॅस दर कमी करावेत अशी मागणी करत आहेत. तर मित्रांनो, गॅस सिलेंडर महाग होण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजार, बाहेर देशात चालू असलेली युद्ध परिस्थिती आणि आयात खर्च, ही सर्व कारणे महत्वाची आहेत. तुमच्या शहरात सध्या गॅस सिलेंडरची किंमत किती आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतरांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.